नमस्कार, मी डॉक्टर अखिल माने, यूरोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट. आज आपण बघूया पी शॉट प्रोसिजर नक्की कसे करतात. पहिले आपण पूर्ण क्लीन करून घेतो. नंतर हे लोकल एनेस्थेसिसचे एकदम छोटंसं इंजेक्शन आहे, खूप छोटी सुई आहे, ही आपण 2 ठिकाणी देतो फक्त. यामध्ये आपण पेशंटचे पहिले ब्लड काढून घेतो, ते सेंट्रिफ्यूज करतो आणि त्यानंतर या इन्शुलिन सिरिंजमध्ये, छोट्या सिरिंजमध्ये जे सिरम आपण सेपरेट करतो ते कलेक्ट करतो. तर याचा कलर खूप इम्पॉर्टंट आहे. हा कलर आपण जे स्टँडर्ड कलर कोडिंग आहे त्याच्याशी मॅच करतो आणि तो सॅटिस्फॅक्टरी असेल तरच आपण ही प्रोसिजर करतो. त्यामुळे स्टँडर्डायझेशन पी शॉटच्या प्रोसेसिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. व ही इन्शुलिन सिरिंजमधले जे पी शॉट सॅम्पल आहे ते आपण छोट्या छोट्या इंजेक्शननी देऊन टाकतो. पी शॉट विषयी पेशंटच्या मनामध्ये काही शंका असतात की ती एक इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे, त्यामध्ये पेन किती होतं, झाल्यानंतर किती त्रास होतो, स्वेलिंग होते का आणि देताना किती त्रास होतं. तर आज आपण डायरेक्ट पेशंटशी प्रश्न विचारूया की पी शॉट देताना किती त्रास होतो. 1 to 10 सपोज पेन कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड केलं तर तुम्हाला किती पेन झालं. 1. तो पेशंटच्या फीडबॅकनुसार अतिशय मिनिमल डिस्कम्फर्ट होतो. 1 to 10च्या कॅटेगरीमध्ये फक्त 1 लेवलचा डिस्कम्फर्ट होतो आणि पी शॉट दिल्यानंतर काही पेन किंवा स्वेलिंग किंवा रेडनेस असं झालं का कधी? नाही, कधी नाही झालं. मी 4th पी शॉट घेतो मी, काही रेडनेस काही पेन होत नाही. ठीक आहे. इथून झाल्यानंतर मी ऑफिस डायरेक्ट मी जॉईन करतो. पेशंट झाल्यानंतर आपलं ऑफिस किंवा वर्क लगेचच एक अर्धा तास बसून लगेचच जॉईन करू शकतात. थँक्यू.